नमस्कार, मी कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? चांगलेच असाल. त्या वरच्या बरसातचं तुमच्यावर लक्ष असो आणि हीच तुमच्या जीवनामध्ये बरसात असो, प्रेमाची बरसात असो. तर मित्रांनो, आपल्याकडे ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट मध्ये श्रावण महिना चालू आहे. आणि श्रावण मध्ये म्हणतात की जी गोष्ट तुम्ही मागतात ती गोष्ट तुम्हाला लगेच मिळते. तर त्याच्यावरच आज ही एक सुंदर प्रेमावर कविता लिहिली आहे. म्हणतात की जे श्रावणामध्ये जो आपले महादेव आहे, शंकर आहे, भोळा शंकर आहे, ते खूप प्रसन्न असतात आणि तुम्ही त्यांच्याकडे जे मागेल ते तुम्हाला ते देत असतात. तर त्याच्यावरच एखादा व्यक्ती त्यांच्याकडे जातो आणि ती कवितेमध्ये तो काय सांगतो त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे चालू आहे श्रावण. तर कवितेला सुरुवात करतो. चालू आहे श्रावण, तुझ्या मनात मी मावन. कोण असेल ती? रोज मंदिराच्या नंदीला सांगत असेल ती आणि महादेवाच्या पिंडीला पाण्याने पांघरत असेल ती. तिच्या जीवाला सांगत असेल ती शिवाला, वाहत असेल बेलीच्या पानाला. विचारत असेल कोण असेल माझ्या मनाला. विचारत असेल महादेवाच्या कानाला, जो माझ्या खांद्यावरून तो बांध्यापर्यंत असेल त्याचा ताबा आणि सांभाळेल माझ्या जीवनाचा सोबा. मीही याच खुशीने एक लोटा जल महादेवाला देत असतो. त्याच बहानाने मी मंदिरात जात असतो. कोणाच्या तरी हातात मी ती थाळी पाहत असतो. तिथे कोणाच्या तरी डोक्याची मी भांग बघत असतो. महादेवाला सांगत असतो, हीच आहे का माझ्या जीवनाची भांग, तूच आता मला सांग. हीच आहे का माझ्या जीवनाची भांग आणि तूच आता मला सांग. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली? तर प्रत्येक मित्रमैत्रिणीला पाठवा जे लोक श्रावणामध्ये आवर्जून मंदिरात जात असतात आणि त्या मंदिरात जाऊन प्रार्थना करत असतात. तर आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी ही कविता जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.